तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आपण चाललोय पहलगामला. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो, कारण का तुम्हाला दाखवू शकलो नाही बाहेरचा व्ह्यू. सगळ्या रूम मध्ये पसारा झालेली. काल जरा स्वच्छ होती आल्या हे बघा. इकडं आता रेस्टॉरंट आहे, इथं जेवायला जायचं. आणि इकडे सगळा बर्फच आहे. हे सी ब्लॉक आहे आणि आम्ही आता बी ब्लॉकमध्ये आहे. तर एवढं बर्फ आहे, तुम्हाला खाली पण जाऊन दाखवतो. सगळं झाडावर सगळा बर्फच आहे. जाणार आम्ही पहलगामला. तुम्हाला पहलगाम मधलं सगळं दाखवतो व्यवस्थित. आज ब्रेकफास्टसाठी छोले भटुरे आणि अंडे उकडलेले आणि आत ऑमलेट आहे आणि ते ब्रेड टाकलाय. आणि बाकी एवढं काय नाही जास्त. आणि पोहे होते, पोहे काय घेतले नाही, तेवढंच आहे. तर काय आता गाडीवरनं उतरले, आता दुसऱ्या गाडी बसून जायचं. आता कुठं जायचं आम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला गेल्यावर सांगतो. आता माणसं तिकडे जाऊन थांबलेत. बघा किती भारी वाटते बाई. तर काय आता आले आम्ही स्पॉटवरती. आता इकडे सगळं बर्फच आहे. इकडे आता बघा 1 तासाचं लिमिट आहे आम्हाला. 1 तास खेळायचं नाही तर नंतर एक्स्ट्रा चार्जेस लागतात 400 रुपये. तर आता इकडे सगळे विकायला बसले आहेत ड्रायफ्रूट्स. आता हे सगळे वेगवेगळे फ्रूट्स आहेत ते. चॉकलेट म्हणजे बदामाचे चॉकलेट आहेत सगळे. ते भरपूर प्रकारचे चॉकलेट आहेत. तर आता आपण जाऊया, तुम्हाला दाखवतो काय काय. व्ह्यू बघा कसला दिसाले. इथनं डोंगर दिसाले. डोंगरात बर्फात डोंगर. असं लिमिट आहे आमचं. सगळं घेऊपर्यंत सगळं हँडग्लोव्स त्यांनी घेऊपर्यंत अर्धा तास गेला. आता वाढ 50ला देते. एकाकडे 150 होते, नंतर पुढे आल्यावर 100 आणि पुढे आल्यावर 50 रुपये. तर काय आता आलोय आज. पूर्ण इकडे सगळा बर्फ आहे. असा पाय जर आत गेला का नाही, पूर्ण आतच चाललाय. म्हणजे आतली बर्फ आहे. किती 3 तरी फीट असेल. 3 तरी फीट असेल. तर काय आता झाले सगळं खेळून ते फुटून काढून झाले. आता आम्ही चाललोय पहलगाम. तुम्हाला पहलगाम माहितीच असेल चांगल्या पद्धतीनं, त्याच्यावर काय जास्त बोलायला नको आता. तर गाईज जाऊया. आजसाठी बघते एवढंच नाही, अजून आहे तुम्हाला दाखवतो. आता पुढे जाणार आहे आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनवर. मला पण काय माहीत नाही अजून. एवढं सगळं बर्फ आहे इकडं. आता सगळ्या रील काढायला सुरू आहे. असं करा पुढं तर काय आता आले आम्ही बेताब व्हॅलीमध्ये. इकडे जरा चांगलं आहे त्यापेक्षा. आम्ही अगोदर गेलेलो. इकडे सगळं झाडावरच बर्फ आहे. इथं पण 1 तासाची लिमिट आहे. तर काय आता बेताब व्हॅलीमध्ये आले. आणि मागचं काय एवढं चांगलं नव्हतं, म्हणजे चांगलं होतं ते पण खरं. इथं जरा बघण्यासारखं आहे. झाडं ते नाहीत सगळे. झाडावर पूर्णपणे बर्फ आहे. आणि इकडे झिप लाईन पण आहे, आपण जाऊ शकतो तिथनं. आणि भरपूर राईड्स आहेत, म्हणजे हॉर्स रायडिंग पण आहे. नंतर ते स्केट्स पण आहेत अवेलेबल. तर आता आपण उद्या करायचं, कारण तिकडं अजून चांगलं आहे गुलमर्गमध्ये, श्रीनगर. तर तिकडे पण जायचं आपण. पहलगाम आज झाले. तर आता आमचं इकडे कॉलेजच्या इकडे हे पण आहे, गॅदरिंग पण आहे. खरं गॅदरिंगला मी काय अटेंड होऊ शकत नाही. तर काय आता चाललोय आम्ही कॅम्प फायर कॅम्प सुरू केले. तर आता आम्ही चाललोय खाली. 7चं टायमिंग होतं, म्हणजे 7 वाजता सुरू होणार होतं. आता 7:30 वाजलेत. तर जाऊया खाली आपण आणि तुम्हाला दाखवतो तिथे सगळे. आता माणसं थंडीमुळे सगळी गारडले. तुम्हाला आता इथे कॅम्प फायर सुरू आहे. आता इथे बसायचं, कुठला तरी गेम खेळणार आहे. तुम्हाला दाखवतो आता कोणता गेम खेळतात. सगळे जेंट्स आता अजून आले आहेत खाली. आणि आता सगळ्या लेडीज आहेत. आता इथं शिलाजीत ते विकायला आले आहेत, केसर वगैरे, ब्लूबेरी. आणि हे शिलाजीत आहे. इधर दिखाओ. दिसत नाही, हे एवढं आहे.